शिवाय. ऐकतं ना? हां, आता मलाही वाटायला लागलं बहुतेक ऐकतं. बाकी ठिकाणी माईक टेस्टिंग 1 2 3 1 2 3 माईक टेस्टिंग वगैरे म्हणत असतात. आमचं सगळं ओम नमः शिवायमध्येच चालायचं. की म्हणून आई म्हणतात भांडायचं असेल तरी ओम नमः शिवाय त्याच्यामध्येच भांडा. म्हणजे कसं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं कोणी काय म्हणणार नाहीत. ओम नमः शिवाय काहीतरी वेड्यातरी म्हणते ओम नमः शिवाय म्हणते म्हणून गप राहतात. ते जर दुसरे शब्द वापरले तर मग लगेच का सुरूच होतं. भांडणामध्ये तसं आहे धोका. पण भजनाच्या अभंगामध्ये मोठ्यानं म्हणायचं काय अभंग म्हणायला लागले की भांडायला लागले असं वाटलं तरी हरकत नाही दुसऱ्यांना. पण अभंग जोरात म्हणायला लागला तर त्याचा परिणाम चांगलाच होतो. म्हणून आईने एक ठिकाणी म्हटलेलं आहे भजनी भांडा संत पाया पडा. एक शाखेत मला सांगितलंय की आईने सांगितलेलं आहे म्हणून आम्ही भांडायला लागलोय. वा रे वा. आईने म्हटलेलं आहे संत पाया पडा भजनी भांडा. एवढंच म्हटलं नाही, भजनी भांडा म्हटलं तर भांडण्यासारखा आवाज असला तरी हरकत नाही. तुमचा आवाज चांगला नाही कोणाचा असतो सगळ्यांचं अगदी सगळं सांगितल्यासारखं तसं म्हणायला येतं असं काही होत नाही. त्यावेळेला आमचा तरी आवाज असा होत होता. आई सांगत होत्या ओम नमः शिवाय म्हणायलाच येत नाही तुम्हाला मग भजन कसं म्हणणार. कारण 7 नमनाचे ओम नमः शिवाय म्हणत होतो आम्ही. आई दाखवायच्या ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम एकटी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं एकटी. तिसरी एकटी आई दाखवायच्या सप्तस्वर काढता तरी हरकत नाही. ओम नमः शिवायच म्हणताना म्हणजे परमेश्वराला कळतं माझंच नाव घ्यायला लागले मग फळ तेच मिळतं. तसं मोठ्या आवाजात म्हटलं भजन की कसं का ते असे ना आपण अर्थाकडे लक्ष द्यायचं. अर्थ समजल्यानंतर त्याप्रमाणे वागायचं आणि वेळेवर यायचं. झोपायचं नाही, इतर विचार करायचं नाही हे सांगायचं. तेवढं आपण करायचं. नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे. आई एक गाणं म्हणायचं केव्हा तरी प्रवचन नाही तर गाणी म्हणून दाखवायच्या भजनाची. आणि त्यांना कितीतरी भजनं येत होती. एकदाच म्हटलं तर पाठ चरित्रामध्ये आहे ना. तसंच मी तरी आईने हातात पुस्तक घेऊन भजन म्हटलेलं कधीही ऐकलं नाही. आत्ताच्या भजनाच्या पुस्तकात आहे ते सगळी गाणी, उत्सवाच्या भजनाच्या पुस्तकात आहे ती सगळी गाणी. त्याहून कितीतरी कानडी गाणे इतर गुजराती आणि हिंदी गाणी येत होते. ती देखील म्हणायला बसला की नाही एकामागून एक एकामागून डोळे मिटून बसायचं. झांज वाजून म्हणायला लागल्या तर एका हाताने झांज वाजायचं. खाली एक स्टँडसारखं असायचं एकच हाताने असं दुसऱ्या हातात चिपड्या. एक तारी घेऊन म्हणायला लागल्या तर तसं. मग झांज आणि चिपड्याचं काम नाही तिथे. त्याच्यात त्या वीक्षका एक कांडी असते की नाही असं हुंगायचे. तर ते कोणीतरी वाड म्हणून तिकडे विक्स कंपनीमध्ये होता, ठाण्याला आहे तो आता. तर तो नुकताच लागला होता. तो विक्स आणि त्याचे प्रॉडक्ट्स काय होतात ते आईना दिला होता. मग ते आई कसा उपयोग करायचा ते एकतारीवर वाजवायच्या. विक्स जरी उगायचं असलं तरी त्याला उपयोगी म्हणजे ते भजन म्हणायला लागला 3 ठोके त्याच्यावर 2 ठोके किंवा 3 ठोके त्याच्यावर त्या विक्स ह्याच्याने वाजवायच्या एकतारीवर. गंमतच आईंची असं म्हणायचं. त्याच्यात एक असंही गाणं होतं नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे. सगळ्यांनी नियम पाळायचं. हे फार वेळेवर भजनाला यायचं आणि सांगितल्याप्रमाणे भजन करायचं. अर्थाकडे लक्ष द्यायचं. अर्थ समजून घ्यायला प्रयत्न करायचं. कळायला लागल्यानंतर म्हणजे तेवढी वेळ आहे तुम्हाला. समजेपर्यंत वेळ आहे. समजल्यानंतर त्याप्रमाणे वागा. मग भजन छानच झालं आणि त्याचं फळ आपल्याला मिळतच राहतं. नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे. भजनात पहिल्या दिवशी वाचलेलं ते विसरलं नाही असं मी समजतो. त्याच्यानंतर रोज वाचत आहात असंही समजतो.
म्हणजे निवेदन प्रस्तावना जे आहे ते आणि वास्तविकते सामर्थ्य, तर त्याच्यात अमुक अमुक सोडायला पाहिजे पथ्य म्हणून सांगितलेलं आहे ताईने, तर त्या सगळ्या सोडत राहायला पाहिजे. हळूहळू सुटतील, एकदम काय एका दिवसात सगळं असं बुक म्हणून उडून जाणार नाही. फार जन्मजन्मांतरापासून चिकटलेले आहेत आम्हाला, आळं, संचोरपणा, लावालावी, चाडी, अमुक तमुक वगैरे, राग, काम, क्रोध, लोभ, मोहादी. हळूहळू ते जातात, पण ते सोडायला पाहिजे. आईने सांगितलेलं आहे, आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्यासाठी त्या गाण्यामध्ये हे सगळं होतं. रात्री निद्रा परिमित घ्यावी, भोजनातही मिती असावी, शब्द भल्गना बहुन करावी, साधक जीवे तरी म्हणशील योगी व्हावे, नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे. आता काकड आरतीमध्ये देखील आईने सांगितलेलं आहे, फोल नाही ते फोल बनवणे क्षणोक्षणी गाळू. होय, कोण गाळणार? नाही, कोणाला काही. आईंची आणि आरती किती छान आहे हो. आम्ही काकड आरतीला गेलो होतो, सकाळच्या भजन आम्ही केलो. होय, पण त्याच आरतीमध्ये आई सांगितलं ना, फोल नाही ते फोल बोलणे क्षणोक्षणी गाळू, गुरुगुण सुंदर गीत सदोदित हृदयात घोळू. येता जाता आपण ते मनामध्ये गुणगुणत ठेवायला पाहिजे. आम्ही गुणगुणत असतो, पण ते कुठली गाणी? आता नुकतं सुरू असलेलं कुठल्या तरी सिनेमातले किंवा दुसरं काहीतरी असं आमचं सुरू असतं. बाथरूम सॉंग्स म्हणतात त्याला, म्हणजे आंघोळीला गेल्या वेळेला म्हणायला अगदी हुक येते. तर ही गाणी कितीतरी छान आहेत, आणि त्याच्याबरोबर भजनाला आलेल्या वेळेत तेवढंच म्हणायचं असं काही नाही आहे. आपण स्वयंपाक करत असताना म्हणत राहिलं, आई म्हणायच्या स्वयंपाकही चांगला होतो, आणि देवाचं तिथे गुणवर्णन करता करता स्वयंपाक केल्यामुळे ते जेवलेल्यांचं डोकं शांत राहतं म्हणायचं. कारण काय, देवाचं नाव घेता घेता तुम्ही केलेलं आहे, आणि घ्यायचं काय इतकं सोपं आहे. गुरुगुण सुंदर गीत सदोदित हृदयात घोळू. जायच्या वेळेला काकडारती सकाळच्या भजनात आहे, घरी ते म्हणजे तिथंच आठवण करून देतात. आता घरी गेल्यानंतर आपण भजनातली गाणी मनातल्या मनात गुणगुणत करायला हरकत नाही. त्यासाठी शब्द तिथेही सांगतात, शब्द भल्गना बहुन करावी, साधक जीवे. तर या परी सकलाहार विहारी, नियमित व्हावे मनी अवधारी, निजरूपोन्मुख होऊनी अंतरी, चित्त मग धावे जरी म्हणशील योगी व्हावे, नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे. रात्री निद्रा परिमित घ्यावी, भोजनातही मिती असावी, शब्द भल्गना बहु न करावी. नित्योपासनेमध्ये देखील आईने सांगितलं आहे, 2 तास तरी मौन पाळा दिवसातून. काय जरुरी नसताना आपण बोलत राहतो. बोलल्याशिवाय दोघींनी मिळून जावलाच येत नाही असं समजतात. घरातली मंडळी घरी आलं की नाही काहीतरी बोलत राहायला पाहिजे. गुणगुण 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 गुणगुण. अवश्य असेल तर बोला, नाहीतर ही संपत्ती आहे. आपण कसा पैसे खर्च करताना विचार करून खर्च करतो, त्याप्रमाणे बोलायची आवश्यकता आहे का? आवश्यकता असेल तर बोला, नाही तर वाचवा ती शक्ती. म्हणून नित्योपासनेत नियमामध्ये सांगितलं आहे, 2 तास तरी मौन पाळावं आपण. म्हणून इथंही सांगतात, शब्द वल्गना बहुन करावी, साधक जीवे. यापरी सकल आहार विहारी, नियमित व्हावे मनी अवधारी. लक्ष द्या, लक्षात घ्या, मनात ठेवा, मनी अवधारी असं म्हणतात. यापरी सकल आहार विहारी, नियमित व्हावे मनी अवधारी, निजरूपोन्मुख होऊनी चित्त मग धावे. मग आपल्या आत्म्याकडे अखंड सुखरूप असा जो परमेश्वर आपल्याच अंतर्यामी आहे, हृदयस्थ. आई कुठे सांगतात हे? नित्योपासनेमध्ये. हृदयस्थ प्रभू स्वयंभू शंभू, त्या निशिदिनी ध्यात जा. स्वयंभू म्हणजे काय? आपणच तो जन्माला आला, म्हणजे जन्म नाही त्याला, मरणही नाही. आपण आहेच आहे, त्याला कुणीही बनवलेलं नाही.
आम्हाला सगळ्यांना त्यांनी बनवलेलं आहे. हे जग संबंध त्यांनी बनवलेलं आहे. काय काय आहे ना हे सगळं सगळं 3 लोक 14 भुवन, व खालचे पाताळ वगैरे सगळे आणि वरचे स्वर्गादी सगळे त्यांनी बनवलेलं आहे. त्याच्यात आहे ते सगळं त्यांनी बनवलेलं आहे. त्याला कोणी बनवलं? कोणी नाही. स्वयंभू स्वतः तो आहे असाच आहे, केव्हाही तसाच राहणार. म्हणून त्याला काय म्हणतात? स्वयंभू म्हणतात, शंभू म्हणतात. कारण काय? सगळ्यांचं कल्याण तो करतो. त्याला एकच गोष्ट येते, प्रेम करायचं. आई त्यालाच प्रेम म्हणतात, परमेश्वरालाच प्रेम म्हणतात. आईने नित्योपासनेमध्ये ते सांगितलेलं आहे, प्रेम बोलूनी दाविता नये. तुम्ही गुरुवारी एकच नित्योपासने म्हणता ना, घरी म्हणत असाल रोज? नाही, घरी म्हणायला काय बंधन नाही. गुरुवारी देवळात म्हणतात. मग केव्हा 7ही दिवस करतील ते करतील, पण तोपर्यंत नित्योपासना म्हणायचं नाही असं काही नाही आहे. प्रत्येकाने सकाळी किंवा संध्याकाळी केव्हा आपल्याला सवड होते त्यावेळेला निदान की 84च्या ओव्या तरी वाचाव्या, म्हणजे अशी चर्चा करता येते. त्याच्यात आईने सांगितलेलं आहे, प्रेम बोलुनी दाविता नये, करे उचलुनी देता नये. हाताने उचलून असं देता येत नाही प्रेम. बोलुनी दाविता नये, बोलून दाखवता येत नाही कसा आहे परमेश्वर आणि काय आहे म्हणून. या नयनी ते पाहता नये, या डोळ्याने त्याला बघता येत नाही. मग काहीच करता येत नाही म्हणजे मग कसं काय व्हायचं असं आमच्या मनात येणार. परी हृदया अनुभवात ये, मनाला त्याच्या सुखाचा अनुभव येतच असतो. कशा कशापासून आपल्याला सुख मिळालं असं आम्ही समजून घेतो, पण सुख कुठेही बाहेरून मिळत नाही. आम्हाला वाटतं आम्ही सिनेमा पाहिलो, टी व्ही पाहिलो, त्याच्यातून आपल्याला सुख मिळालं. घरी आप्तेष्ट वगैरे आले, त्यांचे चेहरे वगैरे पाहून सुख मिळालं. चांगले चमचमीत स्वयंपाक वगैरे केला होता, आंबे वगैरे आणून खाल्ले, त्याच्यामुळे सुख मिळालं. नवीन कपडे वगैरे वापरले, त्याच्यामुळे असं शब्द स्पर्श. नवीन कॅसेट आलेलं आहे, कुठलं गाणं आवडतं ते. आता लता मंगेशकरचं गाणं कोणाला आवडत असेल तर नवीन कॅसेट आहे का बघून आणायचं. मग क्लासिकल म्युझिकवाले मग भीमसेन जोशीचं वगैरे आहे का, मग ते बघून आणणार आणि सगळ्यांना सांगणार नवीन आणलेलं आहे, तुम्ही ऐकायला आहे आमच्याकडे वगैरे म्हणून. आणि सगळं आता शब्दस्पर्श रूपरसगंध या निमित्ताने जे जे म्हणून सुख आता आपल्याला मिळतं असं वाटतं, ते सर्व काही परमेश्वराचं सुख आहे. आणि तो आत आहे. मनाला त्याचा स्पर्श पहिल्यांदा होतो आणि मन इंद्रियाला स्पर्श करतं, इंद्रिय विषयाला स्पर्श करतात आणि त्या विषयातून सुख मिळालं असं आम्हाला वाटतं. पण कुठून मिळत असतं? सुख इथे आहे आपल्या आत. म्हणून स्वयंभू शंभू त्या हृदयस्थ प्रभू. हृदय म्हणजे मन, हृदयाच्या आतच. म्हणून हृदय गुही परमानंद झाला, संत दर्शने महालाभ झाला. हृदय गुही, गुहा हृदयाच्या आत असं म्हणायचं आहे तिथे. आपण हृदय म्हणजे मन राहायचं ठिकाण, अंतःकरण राहायचं ठिकाण. तर हृदय गुही आनंद कंद पाहिला, संत दर्शने महालाभ झाला. महालाभ कशाला? म्हणजे खरं ठिकाण सुखाचं शोधून काढलो आम्ही संतांच्या कृपेने. आज हे सुख बाहेरून कुठून तरी मिळतं म्हणून धाव 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 आपण करतच असतो. सकाळपासून संध्याकाळ रात्री निजेपर्यंत कोणालाच सवड नाही. धडपड आई म्हणायच्या, धडपड 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 धडपड. मुंबईसारख्या ठिकाणी तरी ते दिसत असतं फार, बाकीचे खेड्यामध्ये वगैरे एवढं तिथं दिसणार नाही. सारखं धडपड. गाडी 2 मिनिट केलं उशीर केला तर चुकतंय. किती लांब जायचं असतं, 3-3 तास प्रवास करतात. सगळं काही धडपड 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 धडपड. कशासाठी? सुखासाठी. कशासाठी? सुखासाठी. झुक 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 झुक. गाडी सुरूच असते. कशासाठी? सुखासाठी. आणि काय मिळालं? सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं काय एवढं करून दमणूक इतकी होते, शेवटी केव्हा एकदा निजू असं झालेलं असतं. निजल्याबरोबर काय? सुखच सुख.
धडपड सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाललेली असते, काही मिळालं नाही. आणि रात्री निद्राबरोबर सुखातच उठायला नको. नवरा सांगून निजलेला असतो, उद्या सकाळी मला 5 वाजता उठव आणि लवकर जायचं आहे आणि डबा वगैरे तयार करून ठेव. आणि बायको अलार्म ठेवून 5 वाजता नवरा उठवायला गेलं तर अलार्म बंद करून उठवू नकोस मला, मी जाणार नाही, आज रजा घेतो. कारण त्या सुखात आहे ना, तिथून उठायला नको असं वाटतं. परमेश्वराचं सुख आहे म्हणायच्या. आणि झोपेत परमेश्वराचं सुखच आपल्याला मिळत असतं. पण आज आपण ते जाणत नाही, अज्ञान आहे. मग ते जाणण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याच हृदयामध्ये हृदयस्थ प्रभू आहे, परमेश्वर आपल्याच अंतर्यामी आहे. तो काय देतो आपल्याला? तो सुखरूप आहे, आनंदकंद आहे, समाधानाचं मूर्तीच आहे. आणि आम्हाला तो समाधान शांती देतो. आणि त्याच्यापासूनच आपल्याला बाहेर शब्दस्पर्श रूपरसगंधामध्ये सुख मिळाल्यासारखं वाटतं. कारण काय? म्हणजे त्या क्षणाला आम्हाला काय खायला पाहिजे ते मिळालं की नाही, मन स्थिर होतं. मन स्थिर झाल्याबरोबर आत्म्याकडे वळतं. कोणाला आपल्याला पाहायचं होतं, काही आवडीचं आपण पाहायचं ठरवलं, ते पाहायला गेलं तर त्यावेळेला मन स्थिर होतं. स्थिर झाल्याबरोबर ते परत फिरतं, आत्म्याशी एकरूप होतं. हे कळत नाही आपल्याला. आम्ही समजतो पाहून सुख मिळालं, खाऊन सुख मिळालं, शब्दस्पर्श रूपरसगंधापेक्षा ह्याच्यामुळे मला आनंद मिळाला. मग तसंच जर मिळालं असतं ना, मग रोज तेच करून खा, भरपूर खायचं, काय आवडतं ना खायचं, त्याच्यासाठी पैसे मिळवायचे. पण एक घास ज्यादा तुम्ही घेतला, ओकारी येणार. एक नवीन सगळं शोधून कपडे आज एक पातळ घेऊन आलं तर येता येता दुसरं त्याच्यापेक्षा छान दिसलं की नाही, हे जुनं झालं. त्याच्यामधचं मन उडाला. अरे इथं नवीन चांगलं होतं, त्याच्यापेक्षा आम्ही कशाला ते घेऊनच आले की आता अजूनही घरी घेऊन पोहोचले नाही, तेवढ्या तिथे ते जुनं होऊन गेलं. असं आपल्याला म्हणजे फसवत असतात इंद्रिये. कारण काय? सुख कुठून मिळतं हे त्यांना माहीत नाही. त्यांच्या दृष्टीने ते सांगतात की इथं मिळतं, इथं मिळतं, इथं मिळतं. त्यांना विचारलं तर आता दाखवून द्या, खाण्यामध्ये सुख आहे म्हणतोस ना, मग मी खायला बसलंय, चिकनपुरी केलेलं आहे, चिकनपुरी खातच राहायचं, सुख आहे ना त्याच्यात. साखर कधीतरी कडू होईल का? गोडच खाल्लं की नाही गोडच होणार. मग चिकनपुरी खाल्लं तर मला सुख मिळेल म्हणून सारखं मन म्हणत होतं. मग एक दिवशी खायला बसला, मग पोट भरल्यानंतर ते श्रीखंडपुरी आणखीन एक घास तोंडात घालायचं म्हटलं तर काय होईल? दोनदा समर्थांचं एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये सारखं मन त्यांना म्हणत होतं म्हणे श्रीखंडपुरी मला श्रीखंड खायला पाहिजे. मग हे कुठून आलं एवढं असं म्हणून ते म्हणाले, एक दिवशी मोठं पातेलभर करूनच बसलंय, आता मला तू दाखवायला पाहिजे, शेवटचं वॉर्निंग तुला. रोज म्हणतोस ना अमुक ह्याच्यामध्ये श्रीखंडामध्ये सुख आहे म्हणून, आज किती खातोस ते खा. मग खात बसलंय. पोट भरल्यानंतर कसं होणार? पोट भरल्या मला सुख आहे त्याच्यात म्हणून सांगितलंस ना, आता पोरे म्हणायचं नाही म्हणून आज कोंबाय लागले. मग काय झाली? उलटी झाली म्हणे आता ते सुखच आहे ना, खा आता ते. मग मात्र मन म्हणाला आणखीन एकदा म्हणत नाही, चुकलं मन, त्याच्यात सुख आहे असं वाटत होतं, पण पोट भरल्यानंतर काय नाही, आणि नंतर तीच गोष्ट नको अशी वाटायला लागली. तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. कारण आई म्हणायच्या तेथे सुख नाही लागा सद्गुरूचे पायी. कुठं आहे सुख? हृदयस्थ प्रभू. रात्री झोपेमध्ये आपण त्याच्याशीच एकरूप होतो. प्रत्येक विषय पाहत असताना देखील विषय कशासाठी देवाने केलेला आहे? गंमत म्हणून केला आहे. तिथं सुख नाही, आपण तिथे सुख आहे म्हणून समजून की त्याच्या पाठीमागे धावायला लागतं. मग ते धावायचं सोडून आपण काय करायला पाहिजे? अंतर्यामी जर परमेश्वराचं म्हणजे सुखाचं केंद्र आहे, आत्मा म्हणून त्यालाच म्हणतात, त्यालाच ब्रह्म म्हणतात, त्याच्याकडे आपण आपलं लक्ष म्हणजे मन वळवायला पाहिजे. फार कठीण. त्याच्यासाठीच आईनी आणि सगळ्या संतांनी नामस्मरण, भजन आणि सद्ग्रंथ वाचनाचा मार्ग काढलेला आहे. त्या सगळ्या अभंगामध्ये, त्या सगळ्या
ओम म्हणताना ओंकार स्वरूपच हा स्वयंभू शंभू आहे. त्याच्याकडे मन वळवायचं हे मनाला कळायला लागतं. म्हणत म्हणत बसलं की नाही ओंकारमध्ये एक रूप आम्ही होऊन जातो. मग सुखच सुख मिळतं. करून बघायचं. त्या मनाला ही सवय व्हायला पाहिजे. त्या मनाला आज विषयभोगाची सवय होऊन बसलेली आहे. म्हणून आम्ही सारखं फसतच असतो. सुख मिळाल्यासारखं वाटतं मिळत नाही, मिळाल्यासारखं वाटतं मिळत नाही. म्हणून भजनाला 1.5 तास तिथं बसल्यानंतर कुठला विषय तुम्हाला मिळत असतं सांगा? हे तर काय खायला घालतात. भजन संपून जाताना थोडंसं प्रसाद म्हणून हातात ठेवतात हातावर. ते देखील अमुकच देणार आहे म्हणून काय अधिक सांगितलं केलेलं नसतं. आम्हाला काय माहीत नसतं. म्हणून इथे काय सिनेमा दाखवतात, काय टी व्ही बघायला मिळतं, वर्तमानपत्र वाचायला मिळतं, काय काय जे बाहेर आपण करत असतो त्याच्यातलं इथं कुठलंही नाही. भजनाला येऊन बसल्यानंतर मांडी घालून बसायचं, पाय दुखले तरी तसंच बसायचं. आणखी उलट हे नियम असतात. आणि तसं बसल्यानंतर अर्थाकडे लक्ष देऊन आपण भजन म्हणायला लागलो. त्या भजनात आपल्या मनाला समजुती म्हणजे त्याला शहाणपण शिकवत असतात संत. हे असं आहे, हे असं आहे, बाहेर सुख नाही, आतच सुख आहे. संत दर्शने महालाभ झाला. प्रत्येक अभंगामध्ये आपण आत्ताच म्हणालो त्या सगळे रोज म्हणतो त्या सगळ्या अभंगामध्ये आपल्याला शहाणपण सांगितलं जातं. हे बाहेर कुठेही मिळत नाही. संतांना एकच माहीत, ते सुखाचं केंद्राकडे आपलं मन वळवत असतात आपल्याकडे. आणि म्हणून इथे शब्द कोणाचे कुठले शब्द पडतात? परमेश्वराच्या बद्दल. कानावर काय काय आपल्याला शब्द पडत असतात? देव असा आहे, देव असा आहे, तो आपल्या अंतर्यामीच आहे, तो खरा सुख देणारा आहे, हेच सांगितलं जातं. बाकीचं शब्द इथे काहीच नाही. स्पर्श काय? स्पर्शाचं जमिनीवर बसलेलं आहे. आता इथे फरशी चांगली आहे, बाहेर मांडव वगैरे घालून ते तिथं बसलं आहे किंवा तशी जागा नाही. घरी मातीची जमीन वगैरे आम्ही बसत होतो त्यावेळेला हरिमंदिरात. मातीची जमीन, मातीचं आहे तरी देखील म्हणजे काहीतरी टोचायचं वगैरे असतं तर देखील ते सहन करतो आपण. तसंच बसतो कारण देवाचं इथे हे चाललेलं आहे. म्हणून स्पर्शाला काही गादी घालतात मग काय वगैरे काय नाही. रूप कुठलं रूप पाहत असतं? समोर बघितलं तर देव, बाजूला बघितलं तर देखील देऊळ वगैरे सगळं काही भजनारच बसलेलं आहे. म्हणून तिथे रूप बघून एक सुख मिळवायचं असं काय नाही. शब्द स्पर्श रूप रसगंध. खायला काय? जिभेला काय नाही उद्योग. इथे भजन म्हणायला लागलेलं आहे. आणि गंध म्हणजे 2 उदबत्त्या लावलेल्याचा वास येत असतो. आणि ते देखील सांगत असतं की देवाच्यासाठी ते लावलेले आहेत अनायासे प्रसाद म्हणून तो आपल्याला वास येतो. म्हणून शब्द स्पर्श रूप रसगंधाचा खेळ बंद. 1.5 तास आपण इथे बसतो तरी देखील काहीतरी काही कमी वाटत नाही. घरी इतके निश्चिंत आपण बसू शकत नाही. इथे बसल्या वेळेला आपल्याला काही पाहिजे असं म्हटलं नाही. घरी 5 मिनिट आपण बसू शकत नाही. मग कसं काय घडतं? म्हणजे अंतर्यामी सुख असलेला सुखी त्या परमात्म्याशी आपलं मन हळूहळू एकरूप व्हायला लागतं. रात्री आपण निजतो, मन निजून जातं, त्यावेळेला आनंद आपल्याला मिळालेलं कळत नाही. पण इथे आपण जागृत असून, मन जागृत असून सुखाशी एकरूप होतं. म्हणून आई ह्याला जागृतीमधली झोप म्हणतात. निद्रे माझी निवृत्त जसा तू जागेपणी रहा. तसंच आहे भजनात. काय होतं? आईने सांगितल्याप्रमाणे भजन केलं की नाही त्या हृदयस्थ परमात्म्याशी आपलं मन आपोआपच ह्या भजनामुळे त्याच्यामध्ये जे शब्द येतात ते शब्द आपल्याला हेच सुचवत असतात, खरं सुख इकडं आहे बाबा, इकडे बघ. म्हणून त्या गाण्यात आई म्हणतात, निज रूपोन्मुख होऊनी अंतरी चित्त मग धावे, केव्हा नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे. रात्री निद्रा परिमित घ्यावी, भोजनातही मिती असावी. शब्द भल्गना बहुन करावी, साधक जीवे जरी म्हणशील योगी भावे. यापरी सकलाहार विहारी, नियमित भावे मनी अवधारी. निजरूपोन्मुख होऊनी अंतरी, चित्त मग धावे जरी म्हणशील योगी भावे. हळूहळू त्या मनाला ज्या वेळेला कळायला लागतं
की आपल्याला खरं सुख मिळतं इथे. किती 1.5 तास काही नसताना बसलं तरी देखील शब्दस्पर्श रूपरसगंधाचं काही इथे स्पर्श नाही, तरी देखील मला सुख मिळतं. हे कसं? हां, मग हे खरं आहे. परमात्मा अंतर्यामी आहे, तो सुखरूप आहे, त्याचं सुख मला मिळतं असं संत सांगत असतात. ही गोष्ट खरी आहे असं वाटायला लागतं. मग मन त्या परमात्म्याला सोडून जाऊच इच्छित नाही. त्यावेळेला आई म्हणतात, चित्त चैतन्यी पडता मिठी हो अवघी होय हरिमय वृत्ती. मग मन आत्म्याशी मिठीच मारते. आणि आई नित्योपासनेमध्ये सांगतात, आत्मा आणि मन वेगळं नाही. हे चैतन्य ज्यावेळेला विषयांची जाणीव करून घेण्यासाठी धावत असतं त्यावेळेला त्याला मन म्हणतात. आणि हेच मन परमेश्वराच्या ध्यानात लागलं की नाही त्याला न मन म्हणतात, उन्मन म्हणतात. आणि तसं झालं की नाही तर चैतन्य आहेच आहे, तर ते विसरलं होता तर चैतन्य रूपच झाला. मिठाची भावली समुद्राबरोबर युद्धाला, मिठाची राजा आणि मिठाचं सैन्य. आईला लवणाचे नृप आणि दळ युद्धाचे गेले, सागराशी युद्धाचे गेले. मग काय झालं? सागर रूप होऊन गेले. कारण सागर म्हणजे काय? मिठाचं पाणी. आणि त्याच्यातूनच मिठाचे भावली बनली, मिठाचं सैन्य बनलं. हे युद्ध कोणाची करायला गेले? की सागराशी. मग काय होईल त्याचं? सगळे सागर रूप होऊन गेले. तसं ज्यावेळेला मन परमेश्वराला शोधायला गुरूंच्या आज्ञेनुसार, गुरूंच्या बोधाप्रमाणे जातं, भजन करायला लागतं, नामस्मरण करायला लागतं, सद्ग्रंथ वाचन करायला लागतं, तर त्यावेळेला ते मन नमन होतं, उन्मन होतं, म्हणजे चैतन्याशी एकरूप होतं. मग सुखच सुख. मग बाहेर तुम्ही आला सगळी कामं करीत राहिला तर देखील त्या सुखातच असता. झोपेमध्ये तुम्ही पडून राहायला पाहिजे, कारण मन निजून जातं. जे सगळं खेळ करतं ते निजलेलं असतं. पण इथे तुम्ही परमेश्वराचं स्मरण गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ठेवला तर सगळी तुमची कामे करत असताना जागृतीत तुम्ही निजलेल्या सुखासारखंच असता. सगळी तुमची कामे चाललेली असतात. तसं आईंचं तसंच होतं. सगळी कामे आई करत होत्या. आम्हाला भजन शिकवायच्या, भजनचे नंतर सप्त्यामध्ये वगैरे नाश्ता वगैरे द्यायच्या. मग परत काही सांगायचं वगैरे सांगायच्या, स्वयंपाक करायचं काय करायचं वगैरे हे सगळं सांगायच्या, कसं करायचं हे सांगायच्या. आणि परत इकडे भजनातही लक्ष असायचं. म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही जे जे काय करतो ते पण आई करतच होत्या, पण तरी आनंदात राहायच्या. आणि कसं ते आनंदात राहायचं तरी शिकवत होत्या. आणि आता देऊनच ठेवले म्हणून त्याने सांगितल्याप्रमाणे आपण भजन करायचं एवढंच आता बाकी आहे. तर त्याच्यात म्हटलेलं आहे शेवटी त्या गाण्यामध्ये की विषयापासून वळता वृत्ती. हे आता भजन आपण करतो, हे मनाला विषयापासून वळवायचंच काम आहे. आता तुम्हाला सांगितलं मी कसं ते वळत असतं म्हणून. विषयापासून वळता वृत्ती येईल सहजची आत्म्यावरती. कुठं आहे आत्मा? अंतर्यामी. हे गुरूंनी युक्ती सांगितल्यानंतर आपोआपच तेच मन परत आपल्या मूळ जागी फिरते. आणि फिरल्यानंतर आपण आनंदात राहूनच सर्व कामे करू शकतो. विषयापासून वळता वृत्ती येईल सहजची आत्म्यावरती. जैसे निश्चल दीप आणि वाती समाधी पावे. समाधी पावे म्हणजे मन सुखात एकरूप होऊन जातं. गुरुनी सांगितल्याप्रमाणे आपण नामस्मरण भजन गुरुनी सांगितल्याप्रमाणे आईने सांगितलेलं आहे. तुम्हाला मी दाखवलं बोधामृतात नाम ह्या सदाखाती आईने कसं नाम घ्यावं हे सांगितलेलं. भजनाच्या पहिल्या पानावर आणि दुसऱ्या पानावर भजन कसं करायचं, काय करायचं हे त्याच्यात सांगितलेलं आहे. म्हणून त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण जर भजन करायला लागलो मग काय फळ मिळतं? म्हणजे विषयापासून वळता वृत्ती येईल सहजची आत्म्यावरती. जैसे निश्चल दीप निवासी समाधी पावे. जरी म्हणशील योगी व्हावे नियम पाळावे
जरी म्हणशील योगी व्हावे. आता दोन आईने सांगितलेल्या गोष्टी सांगून हे संपवतो. एक गोष्ट वरचेवर मला आठवते, लाडोबाची गोष्ट परवा सांगितलं होतं तसं. दुसरी एक गोष्ट म्हणजे पुरणपोळीची. एक मुलगी होती, ती फक्त आई बाप वगैरे तिला काही काम लावले नाही, तू शिकत राहा, आम्हा घरी आम्ही एवढे आहोत, आम्ही सगळं बघतो बघून घेतो म्हणून तिला एक भात देखील करायला येत नव्हतं, चहा वगैरे काही नाही. मग ती शिकली, BA झाली, नोकरी लागली, मग पगार वगैरे यायला लागला. आणि नंतर तिचं लग्न झाल्यानंतर मग ती नवऱ्याच्या घरी गेली नोकरीला. मग नवरा म्हणाला, तू काय नोकरी करू नको, मला पगार चांगला आहे, तू घरचं कामं करून गेली तरी पुरे आहे. म्हणून ती घरी राहिली. आणि नवराला 4 मंडळीमध्ये राहून घरी आई वगैरे सगळे स्वयंपाक चांगलं करून वाढणारे वगैरे होता, म्हणून त्याला खाऊन चमचमीत खाऊन सवय. म्हणून तो म्हणायचा, त्याला अपेक्षा अशी होती बायको त्याला देखील स्वयंपाकीचं आणि ती करून वाढे. तर ही भात वगैरे करायला थोडीशी शिकली, आता आपल्यावर पाळी येणार आहे म्हणून. पण त्याला ते एक दिवशी तो म्हणाला, तुला पुरणपोळी येतं का करायला? हो, त्यात काय, हे त्यात काय म्हणायचे, सगळं मला येतं म्हणून, पण आज आपण भात खाऊया, असं ते बदलायचं नंतर. पण तो एकदा म्हणाला, या रविवारी मला पुरणपोळी करून वाट. तेव्हा त्यात काय, मग सामान सगळं उद्याला सांगते कसं काय आणायचं ते तुम्ही आणून द्या, मग परवा रविवार आहे त्या दिवशी करते. लगेच तो तिकडे गेल्याबरोबर खाली एक अजिबाई राहत होत्या, त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, हे बघा आमचे यजमान असं म्हणतात, मला तरी काही येत नाही, तुम्ही थोडं सांगा कसं काय करायचं, त्याला काय लागतं काय जिनस. लिस्ट करून घेतली आणि काय कसं करायचं वगैरे सगळं तिच्याकडून ऐकून घेतले. आणि दुसऱ्या दिवशी नवऱ्याला लिस्ट दिली, हे सगळं सामान लागतं ते सगळं येताना आण. बाप तर आणला, विचारा खायलाच पाहिजे होतं ना पुरणपोळी. आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणाली, आता तुम्ही रविवार आहे, तुमच्या मित्रांच्याकडे वगैरे जाऊन या आणि येईपर्यंत मी पुरणपोळी करून ठेवलेली असते. मग तो गेला आणि ही पुरणपोळी करायला बसली. आणि करताना सगळं काही म्हणजे ऐकून आली ती 2-2दा त्या आजीबाईकडून. मग सगळं तयार, पुरण आणि कणिक वगैरे सगळं तयार करून घेऊन लाटायला बसली आणि पोळी तव्यावर घालते, पोळी फाटायची. त्याला कळे ना, घाबरली, असं सगळं काय बरोबर केलं सांगितल्यासारखं, आणि असं कसं व्हायला लागलंय. मग दुसऱ्यांदा चुकलं काहीतरी चुकलेलं आहे का म्हणून परत सगळं तिने सांगितलेलं लक्षात घेऊन, देऊनच आणली होती ना, ते सगळं लक्षात घेऊन मग परत घातले, परत पोळी फाटली. आता मात्र जे म्हणाले, काय कशामुळे होतं. मग आजीबाईच्या हातात बांगड्या नाही, माझ्या हातात बांगड्या आहेत म्हणून बहुतेक पोळी फाटत असेल, म्हणून हातातल्या बांगड्या काढून ठेवले. मग तरी पोळी फाटली. तरी मग काय करायचं, काय झालं असेल. मग आजीबाईच्या डोक्यात माळ नव्हती, मी माळ घालून घेऊन करायला लागले. मोगऱ्याच्या फुलाचं मला सकाळी आल्याबरोबर माळवाला हार आणला होता, मग ते काढून ठेवले, तरी पोळी फाटली. मग आता मात्र आजीबाई केस वगैरे बोडून हे केलेल्या होत्या आणि तांबडं दिसायचं, म्हणून आता केस बोडल्याशिवाय येत नाही वाटतं आणि तांबडं पातळ पाहिजे पोळी करायला. म्हणून घाबरून आता आजीबाईला सांगायला म्हणून निघाले. आता हे कसं करायचं, तांबडं पातळ नाही, डोक्यावर केस ठेवायचं नाही असं म्हटलं तर. मग ती घाबरून गावागावून, कारण नवरा येईल तर काय सांगायचं त्याला. मग ती गेली खाली. तेवढ्याच आजीबाईवर पाप मुलगी काय करी की एवढं सगळं विचारून गेली बिचारी, आता व्यवस्थित झालं की नाही बघूया म्हणून ती पण माडी चढूनच येत होती. मग तिथं भेट झाली, आजीबाई फार घोटाळा झाला, आता थोडं तुमचं तांबडं पात्र एक द्यावं म्हणाले. काय पुढे असे तांबडं पात्र कशाला लागतं पोळी करायला म्हणून ते म्हणाले. नाही, सगळे बघा हातातल्या बांगड्या काढले, डोक्यातलं माळ काढले तरी येईना, ते कशाला काढायला पाहिजे पोळी करायला म्हणाली. ती बघूया चल म्हणून वर आली आणि आता कर बघूया, काय काय करत होते बघूया. मग त्यांच्यासमोर काय काय करत होते ते करून पोळी घातली. थांब म्हणाले, हेच करत होतीस ना. मग त्यासाठी ती पुढे फाटत आली. एवढंच चुकत होतं, बाकी सगळं बरोबर करत होती. कणिकात पुरण घालायचं की पुरणात कणिक घालायचं, हिचाच घोटाळा होत होता. दर खेपेला पुरणात कणिक ठेवायची आणि लाटायची, मग पोळी कसं काय येणार, विचित्रच होत होतं. आणि ती म्हणाली, डोकं नाही नको, तांबडं पातळ नको, हातातल्या बांगड्या काढायला नको, माळ घाल, हातात बांगड्या घाल, आणखीन 2 घाल. काय कुठं चुकत होतं ना तिथे सुधारून घ्या.
कुठं चुकत होतं? कणिकेत पुरण ठेवून लाटायचं, ते सोडून पुरणात कणिक ठेवत होती, इथं चुकत होतं. म्हणून आम्ही किती वर्ष झालं भजन करायला लागलो आहोत, तरी आम्हाला आनंद मिळत नाही, समाधान मिळत नाही, असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी आपण कुठं चुकतो का? आईने सांगितल्याप्रमाणेच आपण करतो ना सगळं, नामस्मरण, भजन आणि पुस्तक वाचन. त्यावेळेला आपण झोपत नाही ना, इतर विचार करत नाही ना, मग अर्थाकडे लक्ष देऊन भजन म्हणतो ना, मग अर्थ समजल्यानंतर त्याप्रमाणे वागतो ना, हे सगळं बघायला पाहिजे. म्हणजे जिथे चुकत असेल तर मग पुरणात कणिक. काय करायला पाहिजे? कणिकेत पुरण. मग काही नाही आहे ते सर्व काही बरोबर होऊन जातं. एक ठिकाणी एक लग्न समारंभ चाललेला होता. तर तिथे काय पद्धत होती, म्हणजे नवरा मुलगा आणि त्याचा मित्र अक्षता होईपर्यंत त्यांनी दोघेच वेगळं असायचं, सगळ्यांमध्ये असं नसायचं. मग तसं ते सासऱ्याच्या घरी जाऊन बसले, म्हणजे वधूच्या घरी मिरवत येऊन. आणि त्यांच्याकडे तो मुलगा थोडंसं गरीब होता, त्याचा मित्र श्रीमंत होता. मग त्यांनी म्हणाला, न आमचा सासरा लग्न झाल्याबरोबर नवीन सूट मला देणार आहे, आणि मला तुझी सूट येतात, तुझ्याकडे कितीतरी डझनभर आहेत तुझ्या वॉर्डरोबमध्ये, मला एक द्यायचं त्यातलं, लग्न झाल्यानंतर मग तुला परत करतो, उगीच कशाला खर्च करायचं, काही हरकत नाही, कुठलं पाहिजे ते निवड. दोघेही सारखेच, म्हणजे अंगाला एकमेकांचे कपडे येत होते. मग ते दोघेही चांगलं सूट घालून मग तिथे येऊन बसले. आता बसलेल्या सगळ्या मंडळी ना अक्षता टाकायला म्हणून आलेल्या, त्यांना हे कळे ना ह्याचा नवरा मुलगा कोण. मग गप्प बसायचं की नाही. आता अक्षता पडल्यानंतर अंतरपाठ धरतात, त्यावेळेला नवरा मुलगा कोण हे कळतं. नाही तसं कसं होईल, मला आधीच कळायला पाहिजे. हे कळून घ्यायचं आधी तर हे फार असतं. मग एक अजीबाई गेली, मग म्हणाली, त्यांना थोडं जास्ती उत्सुकता असते त्याच्याबद्दल, बाकीना थोडंसं बिझी असते, कशाला जायला पाहिजे. ती गेली बेधरत, आणि मग तिथं विचारली, काय नाही बाबा ह्याच्यातला नवरा मुलगा कोण. नवरा मुलगा काही बोलणार आहे का, मीच म्हणून नाही. मग हा त्याच्यासाठीच असतो, असं काय प्रसंग आला तर सांगावं. मग हा बोला, अजीबाई हा नवरा मुलगा, पण त्याचा जो सूट आहे ना तो त्याचा नाही. ती काही विचारली नाही, तरी देखील हा तिथे काल सूट दिला होता ना ते ह्याच्या मनात. मग हा चिडला. तो म्हणाला, मला काही विकत घेतलाच काय तू, 5 मिनिटांसाठी तुझं सूट घेऊन आलं तर किती ते हे करतं, त्याचं ते तो सूट नव्हे म्हणून सांगतो, काय विचारले होते का ती. नाही रे बाबा, चूक झाली, आता मात्र काय सांगत नाही म्हणाला, ते चूक झाली माझी, नजर चूक म्हणा, असं म्हणून गप बसला. तो त्याला माफ कर म्हणाला आणि होता. तेवढ्यात दुसरी अजीबाई आली आणि ती विचारली, त्याच्यातला नवरा मुलगा कोण. तेवढं मग तो आता सावध झाला होता. मग तो म्हणाला, अजीबाई तो हाच नवरा मुलगा, आणि तो सूट पण टाकतो. आणि मग परत चिडला, ते सूट काय लावला, ती विचारलीच नाही तरी देखील तू काय हे करतो. मग आता मात्र म्हणणार नाही, हां नाही चुकून झालं बाबा, मगाशी तू सांगितलं असं सांगितलं, पण एवढं तू रागवतोस मला माहीत नव्हतं, मग आता काही बोलणार नाही म्हणून. आणि तेवढ्यात तिसरी अजीबाई, प्रश्न तो नवरा मुलगा कोण. आता म्हणता हा फारच सावध झाला होता. तो म्हणाला, अजीबाई हाच नवरा मुलगा, पण त्या सूटबद्दल मी काही बोलणार नाही. ज्या संतांच्याकडून मी हे ऐकलं ते म्हणाले, आता भजनाला येताना तुम्ही तुमच्या अडचणी वगैरे काय काय होत्या ना ते सगळं घेऊनच आलात, त्याच्यात काही बदल झालेला नाही, तरी देखील तुम्हाला हसायला कसं आलं. हाच हृदयस्थ परमात्मा, तो सगळं बाजूला ठेवतो आणि आनंद रूपाने बाहेर पडतो, आणि तो सतत तसा आनंद रूपाने बाहेर येत राहू दे आमच्यामध्ये आईंच्या कृपेने, असं म्हणून मी आपला निरोप घेतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.